चा ओन ब्रँड एस्टॅब्लिश करा. ब्रँड हा नेहमी मार्केटला सेंटर असतो. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ब्रँडिंग या विषयावर आपण बोलणार आहोत. आपल्या या विषयाचं 132वं सत्र आपण करत असताना व्यवसायातील ब्रँडिंगचे महत्व या गोष्टीवर आपण चर्चा करतोय. ज्यांना शक्य आहे त्यांनी चॅटबॉक्समध्ये मी काही नावं सांगतो, त्याच्या मनात पहिला शब्द जो येईल तो टाईप करायचा आहे. प्रत्येकाला लक्षात घ्या की चहा म्हटल्यानंतर काय डोक्यात येतं तुमच्या, तो शब्द टाईप करा. चहा. घड्याळ म्हटल्यानंतर कुठला ब्रँड लक्षात येतो तुमच्या, तो टाईप करा. ब्रँड टाईप करायचे आपल्याला. चहाचा कोणता ब्रँड लक्षात येतो, घड्याळ म्हटल्यानंतर कोणता येतो, गाडी म्हटल्यानंतर कोणता ब्रँड येतो आपल्या डोळ्यासमोर लगेच सगळं त्याच्यामध्ये. मोबाईल म्हटल्यानंतर कुठला येतो, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी ऑनलाईन शॉपिंग म्हटलं की कुठला ब्रँड डोळ्यासमोर येतो, फूड डिलिव्हरी म्हटलं की कुठला ब्रँड या ठिकाणी डोळ्यासमोर येतो. ठीक आहे. आता हे जे सगळे आपली नावं पटपट पटपट पट सांगितली, म्हणजे मी तुम्हाला इतर वेळा सांगत असतो की मला थोडंसं प्रतिक्रिया द्या, फीडबॅक द्या, त्याला वेळ लागतो. पण आपल्याला ही नावं अगदी पहिल्या 30 सेकंदांमध्ये तुमच्या मनामध्ये ती नावं आली आणि तुम्ही त्यांना पटपट हे सांगितलं, लक्षात घ्या. म्हणजे टूथपेस्ट म्हटली जात नाही, कोलगेटचं पेप्सोडेंट द्या म्हणणारा या ठिकाणी भाग आपल्याला बघायला मिळतो. फार लक्षात. बिस्किट म्हटलं जात नाही, पार्लेजी म्हटलं जातं, हे लक्षात त्याच्यामध्ये लक्षात. निरमा म्हणजे निरमा हा ब्रँड इतका घरोघरी पोहोचला की डिटर्जंट म्हणण्यापेक्षा या ठिकाणी किंवा डिटर्जंट पावडर म्हणण्यापेक्षा निरमा पावडर द्या, मग ती सर्फची निरमा पावडर द्या म्हणणारा देखील वर्ग आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतो. ही ब्रँड व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. वर्षानुवर्ष त्यांनी केलेली ती रचना आणि त्यांनी मिळवलेलं ते स्थान असतं जे आपल्या नजरेमध्ये या ठिकाणी कायमस्वरूपी टिकून राहतं, लक्षात घ्या. तुम्ही कोणत्या ब्रँडसाठी जास्त पैसे देऊ इच्छिता, लक्षात घ्या. म्हणजे विवोच्या फोनला 1 लाख रुपये तुम्ही देऊ शकाल का? नाही. पण ऍपलला तुम्ही म्हणाल तर 1 लाखाच्या ऐवजी 1.5 लाख जरी त्यांनी सांगितलं तर ऍपल द्यायला आपण तयार होतं, लक्षात घ्या. कदाचित विवोचा फोन असं म्हणेल की ते सगळे फीचर मी तुम्हाला देतोय, पण तरी देखील तुम्ही म्हणाल त्याच्यामध्ये की ऍपल तो ऍपल आहे. टाटाच्या बाबतीमध्ये म्हणतात देश का नमक, लक्षात. जाहिरातीच बघा तुम्ही त्या कशा पद्धतीनं होत्या, लक्षात त्याच्या बाबतीत. आणि मग तो एक देश का नमक म्हटल्यानंतर एक तो विश्वास त्यांनी बिल्ड करण्याचा आहे केला. रिलायन्सची टॅगलाईन काय, कर लो दुनिया मुठ्ठी में, म्हणजे एक मुवमेंट त्यांनी चळवळ चालवली होती, हे लक्षात त्याच्या बाबतीत. तर हा जो काही या ठिकाणी सगळा तुमच्या आजूबाजूला चाललेला सगळा खेळ बघता किंवा जे चाललेलं आहे ते काय आहे, तर ते त्यांनी एस्टॅब्लिश केलेले ब्रँड आणि त्या ब्रँडची व्हॅल्यू आहे, लक्षात आहे, जी तुमच्या मनामध्ये आहे ती लक्षात घ्या. आणि मग काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की आज तुम्ही ऍपल, अमेझॉन, टाटा का आवडतात आपल्याला. एखादा छोटा दुकानदारपेक्षा छोटा दुकानदार हा वैयक्तिक झाला, त्याच्या स्किलवर कदाचित त्याचं बोलणं चांगलं आहे, त्याचा त्या ठिकाणी तिथं स्वच्छता आहे म्हणून काही लोक इम्प्रेस होऊ शकतात. पण लार्ज स्केलवर स्केलेबल ज्या वेळेला तुम्ही काही मॉडेल विचार करत असता त्यावेळेला ब्रँड व्हॅल्यू ही महत्वाची असते, लक्षात घ्या. आज ऍपलची ब्रँड व्हॅल्यू किती आहे, जगातली सगळ्यात 1 नंबरची ब्रँड व्हॅल्यू आहे $775 बिलियन ऍपलची. टाटा भारतातला नंबर 1 ट्रस्टेड ब्रँड आहे. 82% कस्टमर आहेत की जे ब्रँड बघून या ठिकाणी खरेदी करत असतात. काही समजू द्या अगर न समजा, पण ब्रँडेड पाहिजे, हे लक्षात त्याच्यामध्ये. उपवासाचा भाग त्यातला बाजूला ठेवू, पण त्यातल्या या ठिकाणी जो व्यावसायिकपणा आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न आपल्याला आज करायचा आहे, लक्षात घ्या. लॉयल कस्टमर जे आहेत ते ब्रँडकडे या ठिकाणी जास्त आकर्षित होतात. ही पर्सेंटेज जर बघितलं तर साधारणतः 67% हे लॉयल कस्टमर आहेत, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यानंतर या ठिकाणी कन्सिस्टन्सी, सातत्याने या ठिकाणी त्याच्यावर या ठिकाणी ब्रँडिंग जर तुमचं होत असेल तर साधारणतः 33% पेक्षा जास्त रेव्हेन्यू मध्ये ग्रोथ तुम्हाला बघायला मिळते. अयशस्वी होणाऱ्या स्टार्टअप पैकी 90% स्टार्टअप असे आहेत की ज्यांना या ठिकाणी ब्रँड जो आहे त्याचं ब्रँडिंग जे आहे ते चुकीचं होतं, लक्षात घ्या. म्हणजे असा एक टाटा ग्रुपचा देखील फसलेला प्रयोग म्हणून आपण नॅनोकडे बघतो. नॅनोचं ब्रँडिंग काय झालं, गरिबांची गाडी असा ब्रँडिंग झाल्यामुळं बऱ्याच लोकांनी ती घेतलीच नाही, हे लक्षात त्याच्या मतेतनं. त्याचं ब्रँडिंग जर चांगल्या पद्धतीचं झालं असतं, पोझिशनिंग जर चांगलं झालं असतं तर कदाचित ती कार फार चांगल्या पद्धतीने ट्रॅफिकमध्ये टिकू शकली असती, हे लक्षात घ्या.
इंस्टाग्राम, गुगलवर या ठिकाणी आपण व्यवसाय शोधत असताना ब्रँडच्या इमेज बघतो. हे लक्षात, तुम्ही जॉब शोधत असताना ब्रँड बघता कंपनीचा, कुठल्या कंपनीत मला जॉबला जायचं आहे याचा विचार करत असता. ब्रँड म्हणजे काय, तुम्ही उपस्थित नसताना तुमच्याविषयी त्या रूम मध्ये काय बोललं जातं, तो ब्रँड. हा पर्सनल ब्रँड देखील असतो लक्षात त्याच्या बाबतीत. म्हणजे गणेशच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणू शकता, गणेश बरोबर 6:55 त्याचा व्हिडिओ ऑन असतो, 7:20 पर्यंत तो असतो. हा त्याने क्रिएट केलेला पाठीमागच्या 25-30 एक महिन्याभरातला ब्रँड असू शकतो लक्षात त्याच्या बाबतीत. असं आपल्या अब्सेन्स मध्ये आपण काय बोलतात याला ब्रँड म्हटलं जातं. ब्रँड म्हणजे नेमकं काय, ब्रँड म्हणजे फक्त लोगो नाही किंवा एक टॅगलाईन नाही, लक्षात घ्या. तो एक अनुभव, भावना, विश्वास आणि ओळख असतो तुमच्या व्यवसायाची. ती इंडिपेंडंट आयडेंटिटी असते आपल्या व्यवसायाची, आपण देत असलेल्या सर्व्हिसची. तुम्ही काय विकता, तुम्ही प्रॉडक्ट काय विकता किंवा सर्व्हिस काय विकता, फिजिकल आहे की डिजिटल आहे, हे याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी समजतं. ब्रँड आयडेंटिटी काय आहे, ते कसं दिसतं, लोगो, कलर, डिझाईन, ब्रँड कंटिन्युटी ज्याला म्हणतात, लक्षात घ्या. आज मोठे मोठे स्टोर या ठिकाणी काय करायला लागलेत की ब्रँड बदलायला लागलेत, लोगो बदलायला लागलेत, काहीतरी चेंजेस करायला आहेत, कारण त्यांना आपलं काहीतरी ब्रँडिंग चुकतंय हे लक्षात आलं की ते अपडेट व्हायला लागलेले आहे, ते लक्षात त्याच्या बाबतीत. त्यानंतर ब्रँड एक्सपिरियन्स कसा वाटतो, म्हणजे इमोशनल कनेक्शन्स त्याच्या पाठीमागचे काय आहेत हे देखील महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. बिझनेस काय करतं, प्रॉडक्ट विकतो, ब्रँड एक्सपिरियन्स विकत असतो, प्राइस कॉम्पिट करत असतं बिझनेस, लक्षात घ्या. पण व्हॅल्यू डिलिव्हर करण्याचं काम ब्रँड करत असतात. बिझनेसमध्ये कस्टमर येतात आणि ब्रँडमध्ये फॅन येतात. बरं, मी जसं म्हटलं तुम्हाला, पहिली फॅमिली कार मारुतीच पाहिजे असं म्हणणारा एक फॅन क्लब आहे, लक्षात. टाटाशिवाय दुसरं काही घ्यायचंच नाही असा म्हणणारा एक ग्रुप आहे, हे लक्षात. त्याच्यामध्ये तिचं वॉच म्हटलं की टायटनचंच नाव पहिल्यांदा समोर येतं, असंही आहे. म्हणजे रोलेक्स वगैरे हे पुढचं आहे त्याच्यामध्ये, पण एक क्लास तयार झालेला आहे, लक्षात त्याच्यामध्ये. त्या याच्यानुसार म्हणजे ते ब्रँड क्रिएट झालेत. मोबाईल म्हटलं की पहिला मोबाईल घ्यायचा आहे मला, तर कुठला घ्यायचा याचा विचार करतो. म्हणजे सॅमसंग मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे पोहोचला, नोकिया अगोदर पोहोचायचा, तो बाहेर पडला, लक्षात त्याच्या पद्धतीनं ही व्हॅल्यू येतं. वन टाइम सेल असतो बिझनेसमध्ये, लक्षात. पण ब्रँड व्हॅल्यू मध्ये लाईफ टाईम रिलेशनशिप असते, वारंवार ते कस्टमर या ठिकाणी. म्हटलं ना की पहिली गाडी जर समजा तुमच्या वडिलांनी घेतली असेल, तर त्याच्यानंतर कदाचित 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर तुम्ही दुसरी गाडी घ्यायला जाता, तुम्ही कमवायला लागल्यानंतर. पण 20 वर्षानंतर ती पहिली प्रायोरिटी कशाला दिली जाते की या गाडीनं मला दिलेली सर्व्हिस बघता तू याच ब्रँडकडे जायला पाहिजे. परंपरागत किंवा पिढ्याने पिढ्याचे कस्टमर जोडण्याचं काम ह्या ब्रँड व्हॅल्यूच्या माध्यमातून होत असतं, लक्षात घ्या. बिझनेसमध्ये कदाचित या ठिकाणी विसरलं जाऊ शकतो, बाबा ठीक आहे त्याच्याकडे घेतलं का याच्याकडे घेतलं, चला त्याच्यामध्ये. पण ब्रँड मात्र तुमच्या लक्षात राहतो, हे लक्षात घ्या. त्यामुळं इथं तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये कदाचित बिझनेसमध्ये तुम्ही मागं पडू शकता. ब्रँड हा नेहमी मार्केटला सेंटर असतो, मार्केट सेंटर असतो, लक्षात घ्या. साधी तुलना म्हणजे तुम्हाला जर सांगितलं कोल्ड्रिंक्स, मग काही लोकल लेवलला या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे काय येतात, मॉडेल येतात, लक्षात. त्याची नावं तुम्हालाच माहित असतात, लक्षात घ्या. जनरिक थंड पेय असं म्हणू शकतो आपण त्याला. पण कोको कोला म्हटलं की मग आपण लगेच या ठिकाणी फॅमिली टाइम शेअरिंग जे असतं त्यावेळेचा किंवा काही सेलिब्रेशन मुवमेंट ह्या लक्षात येतात. चाय म्हटलं की ठीक आहे, गरम चाय आपल्याला घरात एक चहा सकाळ सकाळ पितो, पहिल्यांदा मी विचारलं तसं, लक्षात घ्या. पण या ठिकाणी ब्रँड म्हटलं की टाटा टी, जागो रे जागो सारखी या ठिकाणी जाहिरात वाचत बघते, किंवा चाय सुट्टा बार, हे आपल्याला लगेच लक्षात येते, ब्रँड आहेत, लक्षात घ्या. प्रॉडक्ट तेच आहे, पण ते प्रेझेंट कशा पद्धतीनं झालं हे महत्वाचं आहे. फोन म्हटलं की कम्युनिकेशन डिव्हाइस आहे, कुठलंही चालू शकतं, लक्षात घ्या. बरेच लोक म्हणतात मला काय कॉल करायचे आहेत का रिसिव्ह करायचे आहेत, मला बाकीचं लागतच नाही. पण त्यांच्या हातात पण जर फोन बघाल तर आयफोन दिसतो आपल्याला, का? कारण तो ब्रँड क्रिएट केलेला असतो. आता आयफोन ही गरज नसताना घ्यायची वस्तू नाही, मी पुन्हा इथं सांगतोय, लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणाल की ब्रँडसाठी मी लगेच या ठिकाणी आता FOS वाला शिकतोय, मी EMI ने लगेच या ठिकाणी आयफोन घेतो, हे मला नाही सांगायचं आहे, लक्षात घ्या. आपण हे बघतो की त्यांनी त्यांची व्हॅल्यू कशी क्रिएट केलेली आहे, हे फार महत्वाचं आहे, लक्षात त्याच्यामध्ये. तर काय असतं ब्रँडिंग मध्ये लक्षात घेण्यासारखं, तर पहिली गोष्ट ब्रँडचं नाव साधं, लक्षात राहणं, उच्चारायला सोपं असणं, युनिक असणं, लक्षात, तुमच्या व्यवसायाशी संबंधित असतं, हे देखील फार ठिकाणी महत्वाचं असतं. कालातीत म्हणजे ते टाइमलेस चाललं पाहिजे प्रत्येक काळामध्ये, आणि त्याचं डोमेन अवेलेबल असलं पाहिजे, हे पण फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. कारण आता शेवटी तुमचा बिझनेस त्या याच्यावर चालणार आहे, त्यामुळे ते डोमेन देखील अवेलेबल असायला पाहिजे. हे काही मूलभूत घटक आहेत जे ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करत असताना, कंपनीचं नाव ठरवत असताना तुम्हाला उपयोगाला येतात, हे लक्षात घ्या. प्रकार काय आहेत, बऱ्याच वेळा फाउंडर नेम म्हणजे टाटा, गोदरेज, बजाज, फरारी, फोर्ड, बाटा, हे काय फाउंडर जे आहेत त्यांच्या नावानुसार चालतं, लक्षात घ्या.
डिस्क्रिप्टिव्ह काय असतं? बँक ऑफ इंडिया, इंडियन ऑइल, जनरल मोटर्स. नावातच आहे इंडियन ऑइल, बँक ऑफ इंडिया म्हणजे बँक, एक तर बँक आहे, दुसरं ऑइल आहे आणि तिसरं जनरल मोटर्स म्हणजे मोटर्स आहेत नावात असलेलं. काही या ठिकाणी अशी नावं, इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स काय? IBM, लक्षात. BMW, HDFC, ICICI, हे लक्षात घ्या. क्रिएटिव्ह काय असतात? गुगल, याहू, झेरॉक्स, झोमॅटो, स्विगी, ओयो, कोडॅक, सोनी, हे क्रिएटिव्ह मेडअप असतात केलेले, लक्षात घ्या. काय या ठिकाणी मेटाफर असतात जसं पुमा, जागवार, ठीक आहे, ऍपल, अमेझॉन यासारखे. लोगोमध्ये काय बघितलं पाहिजे आपण? तर तो साधा असला पाहिजे, मेमोरेबल, लक्षात राहायला असला पाहिजे. तो या ठिकाणी कोणत्याही कालावधीमध्ये जुना नाही झाला पाहिजे, तर मग परत बदलावा लागतो. त्या लक्षात त्याच्या पद्धतीनं. आणि तो व्यवसायाशी संबंधित असला पाहिजे. त्या लक्षात. बऱ्याच वेळेला मी काही हॉटेलचे बोर्ड बघतो, ठीक आहे, निसर्ग व्हेज नॉन व्हेज हॉटेल, आणि मग ती हिरव्या कलरचा बोर्ड लावलेला असतो. निसर्ग नाव असल्यामुळे मी हिरव्या कलरमध्ये बोर्ड लावला त्याच्यावर. आता हॉटेल बघत ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावरनं प्रवास करत असताना ज्यावेळेस सर्च करत असता, त्यावेळेला हॉटेलचा बोर्ड म्हटल्यानंतर एक ठराविक कलर आहे. अगोदर एसटीडी बूथ असायची, एसटीडी बूथ म्हटल्यानंतर ते पिवळ्या कलरमध्ये आणि काळे अक्षर हे फायनल होतं. आता कोणाला तरी वेगळं काहीतरी करायचं म्हणून त्यानं मस्तपैकी या ठिकाणी कुठला तरी वेगळा कलर दिला, रंगवला आणि बोल, लोक नाही येणार आहेत त्याच्याकडे. म्हणजे तुम्हाला त्या व्यवसायामध्ये काही लोकांनी ऑलरेडी जे ट्रेंड सेट केलेले आहेत. स्कूल बसेस बघताय, स्कूल बसला पिवळाच कलर असावा हे फायनल आहे. मग पिवळाच कलर असावा हे जर फायनल असेल तर मग काय कारण असेल? अँब्युलन्सचे कलर काय असतात? अँब्युलन्स काळ्या कलरची असते का? लक्षात. अँब्युलन्स लाल कलरची पूर्ण असते का? अँब्युलन्सचे कलर काय फायनल आहेत हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. त्या पद्धतीनं प्रत्येक बिझनेस साठीचे काही कलर कोड, काही या ठिकाणी लोगोची डिझाईन, काही ट्रेंड सेट असतात. काहीतरी करायचं म्हणून सगळंच बदलायला जायचं नाही. कलरची काय मानसिकता असते, माइंडसेट लक्षात घ्या. रेड कलर काय आहे? ऊर्जा, उत्साह आणि तत्परता. म्हणजे कोको कोला, मॅकडॉनल्ड्स, युट्यूब तुम्ही बघताय, सेल्स आणि डिस्काउंटसाठी देखील वापरला जातो. ब्ल्यू कलर काय? विश्वास, प्रोफेशनलिझम, क्लेम, या लक्षात तुमच्या. शांतता, आपल्या कामनेस बघताना मिळतो. त्यानंतर फेसबुक, ट्विटर, IBM, फोर्ड, बँक आणि IT कंपनीजमध्ये हा निळा कलर तुम्हाला बघायला मिळतो. ग्रीन कलर नेचर, हेल्थ, ग्रोथ, हा लक्षात. म्हणजे स्टारबक, व्हॉट्सअप, स्पॉटीफाय, इको फ्रेंडली गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठी वापरला जातो. येलो कलर जो आहे तो हॅपीनेस साठी आहे, ऑप्टिमिझम आहे त्याच्यामध्ये. मॅकडॉनल्ड्स, आयकिया, अटेन्शन ग्राबिंग असा हा कलर आहे लक्षात त्याच्यामध्ये. पर्पल, जांभळा कलर, लक्झरियस, क्रिएटिव्ह आणि रॉयल्टी दाखवणारा हा कलर आहे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कॅडबरी, याहू यासारखी नाव आहे. ब्लॅक कलर हा प्रीमियम वापरला जातो, म्हणजे ऍपल किंवा या ठिकाणी नायकी सारख्या ठिकाणी तो वापरला जातो. ऑरेंज कलर, नारंगी कलर ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये तो थोडासा इंथुझियाझम तुमचं या ठिकाणी किंवा अफोर्डेबिलिटी एक्सप्लेन करणारा तो कलर आहे. फंटा, अमेझॉन, लक्षात, यासारखे ब्रँड आहे. टॅगलाईन लक्षात घ्या, ही फार महत्वाची असते. कोको कोला काय म्हणतो? ओपन हॅपीनेस. नायकी, जस्ट डू इट. ऍपल, थिंक डिफरंट. मॅकडॉनल्ड्स, आय एम लिव्हिंग इट. कॅडबरी, कुछ मीठा करते है. ही जी काय नाव आहेत, मारुती, कितने देती है, कितना देती, आता त्यांनी टॅगलाईन टाकली बघा, ऍव्हरेज साठीची, मायलेज साठी त्यांनी केलेली, हे लक्षात त्याच्या. असे बरेच, टाटा टी, जागो रे जागो, लक्षात. HDFC, वी अंडरस्टँड युअर वर्ड. हे जर तुम्ही टॅगलाईन बघितल्या तर त्या टॅगलाईनचे काही नियम आहेत की जसं ग्रेट टॅगलाईन कशी बनते, 5 ते 7 शब्द मॅक्झिमम, 7 शब्दांपेक्षा जास्त शब्द टॅगलाईन मध्ये असू नयेत. लक्षात राहणारं असलं पाहिजे, इमोशनली वर्क करणारं असायला पाहिजे, ब्रँड प्रॉमिस असायला पाहिजे आणि ते युनिक असायला पाहिजे. एक टॅगलाईन तुमच्या लक्षात राहिली असेल किंवा राहिलाच पाहिजे असं मला वाटतं, कोणती? करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. लक्षात. म्हणजे त्याच्यातनं युवकांच्यासाठी काम करायचं आहे, ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी काम करायचं आहे आणि ते प्रॉमिस आहे हे लक्षात येतं. या पद्धतीच्या तुमच्या टॅगलाईन असायला पाहिजेत. ब्रँड व्हॅल्यू, म्हणजे ब्रँड बोलतो कसा, प्रोफेशनलिझम पाहिजे. IBM असेल किंवा या ठिकाणी IBM फॉर्मल टाकलेलं आहे पण एक्सपर्टी टाकतं लक्षात त्याच्या बाबतीत. त्यानंतर फ्रेंडली, थोडं झोमॅटो, नेटफ्लिक्स कॅज्युअल वाटतात पण या ठिकाणी थोडेसे अट्रॅक्टिव्ह वाटतात आपल्याला. नायकी, रेडबुल हे थोडेसे स्ट्रॉंग, बोल्ड आणि डिफरंट टाईपने केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर काही केअरिंग, जसं डवचा साबणाचं जाहिरात असते, जॉन्सन्स अँड जॉन्सनचे काही प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये एम्पथी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला केअरिंग जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. फनसाठी अमूल बघतो आपण त्याच्यामध्ये किंवा इतर काही ब्रँड चांगल्या पद्धतीने बघतो. ब्रँडची स्टोरी
ही फार महत्वाची असते. म्हणजे का सुरू केलं, कोणासाठी सुरू केलं, त्याच्यात चॅलेंजेस काय आले, सक्सेस कसं मिळालं, हे तुम्हाला त्याच्यात मांडता आलं पाहिजे. म्हणजे जसं की मॅकडॉनल्ड सुरू कुणी केलं, 2 भावांनी सुरू केलं. त्याच्यानंतर या ठिकाणी त्याचं फ्रँचायझी मॉडेल तिसऱ्याने बनवलं आणि ते जगप्रसिद्ध असं एम्पायर बनलं, लक्षात घ्या. अमेझॉन हे एका गॅरेजमध्ये सुरू झालेलं आहे, हे लक्षात घ्या. नंतर ऑनलाईन बुक स्टोअर झालं आणि आता आज एव्हरीथिंग स्टोअर झालं, सगळंच त्याच्यावर यायला लागलेलं आहे. हिमालयाच्या बाबतीमध्ये देखील या ठिकाणी आयुर्वेद जगात त्यांनी आधुनिक जगामध्ये आणलं. 80 वर्षाचा ब्रँड तयार झालेला आहे, लक्षात घ्या. टाटा 160 वर्षाची हिस्ट्री आहे, लक्षात घ्या. आणि तो ट्रस्ट आहे, तो इनोव्हेशन आहे, ते नेशन बिल्डिंग आहे, हे आपल्याला थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. ब्रँड व्हॅल्यू मध्ये तुमच्या ब्रँडसाठी काय महत्वाचं आहे, जसं ऍपलसाठी इनोव्हेशन, डिझाईन अँड सिम्प्लिसिटी. लक्षात. कोर सेक्टर टाटामध्ये ट्रस्ट आहे तुमचा, या ठिकाणी इथिक्स आहेत, एक्सलन्स आहे. नायकीमध्ये परफॉर्मन्स आहे, अचिव्हमेंट आहे, इन्स्पिरेशन आहे, लक्षात. अमूलमध्ये क्वालिटी, फेअरनेस आणि इंडियन ब्रँड आहे, हे लक्षात घ्या. ब्रँड एक्सपिरियन्स जो तुमचा आहे, लक्षात घ्या. त्याचे टच पॉईंट कुठं कुठं तुम्हाला एक्सपिरियन्स, तुमची वेबसाईट, स्टोअर, पॅकेजिंग, कस्टमर सर्व्हिस, ऍड्स, सोशल मीडिया आणि प्रोडक्ट इटसेल्फ, हे तुमचे या ठिकाणी ब्रँड एस्टॅब्लिश करण्यासाठी मदत करणारे टच पॉईंट्स आहेत, हे लक्षात घ्या. ब्रँड असा अचानक क्रिएट होत नाही. ब्रँडचं महत्व काय आपण ज्यावेळेला बघायला लागतो, एक तर तुमचा ट्रस्ट निर्माण होतो व्यवसायाचा, तुमच्या प्रॉडक्टचा, तुमच्या सर्व्हिसचा ट्रस्ट बिल्ड व्हायला मदत होते. ग्राहक विश्वास ठेवतात, रिपीटेड परचेस केल्या जातात तुमचे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट, लक्षात घ्या. आणि वर्ड ऑफ माउथ हा फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे माउथ पब्लिसिटी, एकाकडून दुसऱ्यापर्यंत चांगल्या गोष्टी तुमच्या पोहोचणं आणि त्यातून या ठिकाणी मुलांचे जॉईनिंग किंवा तुमच्या या ठिकाणी प्रॉडक्टसाठी कस्टमर जास्त मिळतात, हे लक्षात घ्या. थोडंसं डिफरन्शिएट झालं पाहिजे, तुम्ही इतरांपेक्षा वेगळं कुठेतरी दिसायला पाहिजे कॉम्पिटिटरपेक्षा, हे लक्षात घ्या. युनिक आयडेंटिटी क्रिएट झाली पाहिजे आणि तुम्हाला तसं युनिक आयडेंटिटीनुसार मार्केटमध्ये उभा राहता आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. प्रीमियम प्राइसिंग, कमी जास्त तुम्हाला या ठिकाणी किंमत होते का, तर ब्रँडच्या बाबतीमध्ये कमी जास्त हा प्रकार नसतो, लक्षात घ्या. ब्रँड व्हॅल्यू म्हटलं की ते दिलेल्या किमतीमध्ये लोक तुमच्याकडे यायला तयार होतात. ऍपलचा फोन 1 लाख झाले आणि 2 लाख झाले, 1.5 लाख झाले, तरी लोक विकत घ्यायला तयार असतात, लाईन लावून विकत घेतात. नवीन न्यू लॉन्च असले की त्याच्या अगोदर काही कितीतरी स्टोरी बघतो आपण, हे लक्षात घ्या. कस्टमर लॉयल्टी, एकदा तुम्हाला तो ब्रँड आवडला की तुम्ही सोडत नाही, त्या लक्षात घ्या. म्हणजे पुन्हा तुम्ही दुसरीकडे तुम्ही मॅच होऊ शकत नाही, अशी एक या ठिकाणी सवय आपली कस्टमरला लागली पाहिजे, हे लक्षात. त्याच्यामध्ये इमोशनल कनेक्ट चांगला असला पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ब्रँडचे फॅन वाढले पाहिजे, हे तुम्हाला यासाठी प्रयत्न करावा लागेल. मार्केटिंग इफिशियन्सी, तुमचे ऍड इफेक्टिव्ह बनतात, त्याच्यावर जेवढं तुम्ही लक्ष करता त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला आयडेंटिफिकेशन, रेकग्नायझेशन तुम्हाला इन्स्टंटली मिळतं. लेस स्पेंड मोर रिटर्न्स, म्हणजे मग ब्रँड जर तुम्ही चांगला क्रिएट केला तर तुम्हाला या ठिकाणी कमी खर्चामध्ये जास्त रिटर्न्स मिळायला लागतात, हे लक्षात त्याच्यामध्ये. तर एम्प्लॉई अटेन्शन, टॉप टॅलेंट आपोआप यायला लागतं, लक्षात आहे. कारण त्याला तो ब्रँड आज इन्फोसिस म्हटले की आपण लगेच जायला लागतो, विप्रो म्हटले की नाव तयार झालेलं आहे. म्हणजे एखाद्या न्यू स्टार्टअप सॉफ्टवेअर कंपनीपेक्षा ह्या ब्रँडमध्ये जाण्याचं टॅलेंटेड लोकांचा जास्त प्रश्न असतो का, ते जात असतात, लक्षात. बिझनेस ग्रोथ मध्ये एक्सपान्शन तुमचं या ठिकाणी थोडंसं सोपं होतं का, कारण तुमचा ब्रँड ज्या वेळेला क्रिएट व्हायला लागतो त्यावेळेला त्याची ग्रोथ एक सस्टेन होणं हे थोडंसं शक्य होत असतं, लक्षात घ्या. की तुमचं व्हॅल्युएशन जे आहे ते वाढायला लागतं, कंपनीची ग्रोथ, लक्षात घ्या, त्या ब्रँड व्हॅल्यूवर, हे लक्षात त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला काही आलेल्या या ठिकाणी अडचणी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तग धरू शकता. मार्केट अप अँड डाऊन झाले तरी तुमचे या ठिकाणी स्टेबिलिटी जी आहे ते मेंटेन व्हायला मदत होते, तुम्ही तुमच्या प्रोडक्टची, सर्व्हिसची ब्रँड व्हॅल्यू जर क्रिएट केलेली असेल तर. आता काय होतं म्हणाल की सर हे सगळं ऐकायला बरं वाटतं, पण आम्ही टाटा क्रिएट करू शकतो का, आम्ही रिलायन्स क्रिएट करू शकतो का, माझा छोटा स्टार्टअप आहे, मला सुरुवात करायची. स्टार्टअप छोटा जरी असला मित्रांनो, तरी व्हिजन ते तितकं मोठं असलं पाहिजे की मला त्या पद्धतीचा ब्रँड तयार करायचा. तसाच नका करू, त्या पद्धतीचा. म्हणजे टाटानं कस्टमरला व्हॅल्यू या ठिकाणी देण्यासाठी काय व्हॅल्यू नेमक्या या ठिकाणी, त्या ग्रुपचं, बिझनेस ग्रुपचं व्हॅल्यू असतं, बिझनेस ग्रुपचं कल्चर असतं, लक्षात घ्या, ज्याच्यावर लोक या ठिकाणी. म्हणजे इन्फोसिसनं कस्टमरना काम करणाऱ्या लोकांना सर्व्हिसेस कशा द्यायच्या चांगल्या पद्धतीच्या हे शिकवलं, काही गोष्टी मार्केटमध्ये आणल्या, ट्रेंड सेट केला, हे लक्षात घ्या. डीएसके टोयोटा, मी डीएसकेचं नाव वारंवार घेतोय, लक्षात घ्या. आज त्यांच्या स्टोरी सोशल मीडियावर उपलब्ध आहे, तुम्ही त्यांना फॉलो करा. की डीएसकेने हे शिकवले की कस्टमर सर्व्हिस कशा पद्धतीची असते, ते ब्रँड एस्टॅब्लिश, घराला घरपण देणारी माणसं, लक्षात. पण ते फक्त टॅगलाईन नव्हती, त्या पद्धतीची वर्तवणूक होती, हे लक्षात त्याच्याबद्दल. लाड नावाचं रेस्टॉरंट सिरीज तुम्हाला बघते. लाड म्हणजे काय आडनाव नाही आहे,
लाडानं, घरात जसे लाड करते लाडानं खाऊ घालणारी माणसं, ही ती टॅगलाईन देण्यापाठीमागचा विचार होता. पण ज्याचा विचार होता तो बाहेर पडला पार्टनर कालांतरानं, आणि मग ते कळालं नाही की नाव काय आहे आणि सर्व्हिस कशा दिल्या पाहिजेत आपल्याला. तो गॅप पडला की तो ब्रँड मॅटर करत नाही, मग त्याचा परिणाम आपल्याला जाणवत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला व्यवसाय कुणासाठी सुरू केला, का सुरू केला, काय प्रॉब्लेम सेगमेंट होतं म्हणून तुम्ही चालू केला, हे लक्षात ठेवून तो इतरांपेक्षा वेगळा कसा आहे हे ब्रँडमधनं तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. लक्षात त्याच्या बाबतीतनं टार्गेट ऑडियन्स कोण आहे, त्याचं वय काय, जेंडर काय आहे, तो कुठल्या लोकॅलिटीचा आहे, उत्पन्न काय, त्याच्या आवडीनिवडी काय असतील, समस्या काय, ते समजायला पाहिजे. म्हणजे मला दिवसातून किमान एक तरी फोन असा येतो की तुमच्याकडे 2 लाख मुलं आहेत, मग 2 लाख मुलांसाठी आम्ही 15,000चा एक कोर्स डिझाईन केलाय, 1 लाखाचा एक कोर्स तयार केलेला आहे, आणि मला त्यांच्यापर्यंत फक्त सांगू द्या, करू द्या, त्याच्यामध्ये हे लक्षात घ्या. त्या लोकांना हे लक्षात आलं पाहिजे की बाबा ज्या क्राऊड सोबत करिअर कट्टा काम करतोय त्या क्राऊडची नेमकी गरज काय आहे. आलं लक्षात, शिक्षकांची नेमकी गरज काय आहे. तर या पद्धतीचं या ठिकाणी तुम्हाला तुमचं टार्गेट ऑडियन्स देखील निवडता यायला पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतर तुमचा युएसपी, तुमचा या ठिकाणी युनिक सेलिंग पॉइंट काय आहे हे समजायला पाहिजे, लक्षात घ्या. मग ती कोणती या ठिकाणी तुमची पोझिशनिंग असू शकते. क्वालिटी, प्राइस, सर्व्हिस, स्पेंड, लोकेशन आणि अँबियन्स, यापैकी काय आहे तुमच्याकडे, काय सगळंच आहे हे तुम्हाला या ठिकाणी ठरवायला पाहिजे, ते ब्रँडमध्ये तुमच्या दिसायला पाहिजे, लक्षात घ्या. ब्रँड आयडेंटिटी क्रिएट झाली पाहिजे तुमची, म्हणजे मिनिंगफुल असावं. कॅनव्हा सारखी काही गोष्टी आहेत त्याचा वापर करा, स्वतः डिझाईन करा, एआयचा वापर करा, आलं लक्षात, आणि तुम्ही डिझाईनिंग करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सगळीकडे सारखं कंटिन्युटी पाहिजे. आपली एक चूक काय होते माहिती आहे काय, ब्रँड डिस्कंटिन्यू करण्याकडे आपण प्रयत्न करत असतो बऱ्याच वेळा. म्हणजे पहिल्या फ्लायरवर हा कलर आवडला तो ठेवला, मग दुसऱ्यामध्ये मला जर अजून एक कलर आवडला तिकडे ठेवला, तिसऱ्यामध्ये अजून एक ठेवला, अजिबात नाही झालं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे निळ्या कलरच्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या बॅकग्राऊंडवर पुढे असणारा करिअर कट्टा वेगळं सांगायलाच लागत नाही. कुठेही बघितलं तो करिअर कट्टाच दिसला, म्हणजे अक्षरं वाचायला जरी नाही आली तरी लांबून माणसं हा तो करिअर कट्ट्याचा बोर्ड आहे हे सांगता यायला पाहिजे. असे तुम्हाला तुमचे ब्रँड एस्टॅब्लिश करता यायला पाहिजे. हे कलर जे असतील ते कशात, म्हणजे झोमॅटोला या ठिकाणी सांगावं लागतं का तुम्हाला रेड कलरचा डब्बा आहे आणि पाठीमागं व्हाईट कलरचे अक्षर आहेत, लांबून जर तो रेड कलरचा डब्बा दिसला तुम्ही लगेच म्हणता तो झोमॅटोवाला आहे. लक्षात. ब्लिंकिट सांगायला लागतं का, ब्लिंकिटनं पिवळा कलर दिलेला आहे, पिवळ्या कलरमध्ये काळे अक्षर आहे त्याच्यावर, तिथनं तो वाचायला नाही आलं तर तो ब्लिंकिटवाला आहे, तो झोमॅटोवाला आहे, लांबून तुम्हाला लक्षात येतं. हे ब्रँडिंग तुमचं कंटिन्युटी जी आहे ती लक्षात यायला पाहिजे, हे समजून घ्या. त्याच्यामध्ये डिजिटल ब्रँडिंग म्हणजे ते फास्ट लोड होणारी वेबसाईट तुमची असायला पाहिजे, मोबाईल फ्रेंडली वेबसाईट असायला पाहिजे, क्लिअर माहिती देणारी असावी त्याच्यामध्ये, कॉन्टॅक्ट तुमचा इझी झाला पाहिजे, प्रोफेशनल लुक असायला पाहिजे. ही आत्ताची गरज आहे मित्रांनो, हे समजून घ्या त्याच्या बाबतीत. कारण ब्रँड हा फक्त तयार करणं, तो वारंवार या ठिकाणी लोकांच्या समोर त्याचे इम्प्रेशन येतील यासाठी काळजी घेणं हे फार महत्वाचं असतं, हे लक्षात त्याच्या बाबतीत. आणि बऱ्याच वेळेला जाहिराती जे करतो आपण त्याच्याबद्दल त्या महत्वाच्या, की कुठं जाहिराती करतो आपण, कशा पद्धतीनं जाहिराती करतोय आपण. कारण असं म्हटलं जातं मर्सिडीजची जाहिरात तुम्हाला या ठिकाणी किंवा बीएमडब्ल्यूची जाहिरात तुम्हाला टीव्ही मध्ये दिसत नाही, सिरियलच्या मध्ये ती जाहिरात दिसते का कधी, कधीच दिसणार नाही. कारण मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू घेणारे डिसिजन मेकर जे आहेत ते टीव्ही बघायला एवढा वेळ देऊ शकत नाहीत, हे लक्षात घ्या. बजेट सेशन ज्यावेळेला मांडलं जातं त्यावेळेचे ब्रँड वेगळे आहेत, टीव्ही चॅनलनुसार तिथं दिसणारे या ठिकाणी जाहिराती वेगळ्या आहेत. एवढं बघितलं तर एवढंच कशाला, तुमच्या अकाउंटवरचा बॅलन्स जर वाढत गेला ना तर तुमच्या सोशल मीडियाच्या फीडमध्ये दिसणाऱ्या जाहिराती वेगळ्या असणार आहेत, हे लक्षात त्याच्याबद्दल. तुम्ही सांगायची गरज नाही माझ्याकडे बँक बॅलन्स वाढलाय म्हणून, ते त्यांना कळत असतं. लक्षात कसं ते तुम्हालाही माहिती आहे, याच्यापूर्वी आपण बोललेलो आहे. त्यामुळे तुमचा ओन ब्रँड एस्टॅब्लिश करा. लक्षात. हे ब्रँड म्हणत असताना उपहासानं अजिबात घ्यायचं नाही आहे, अवास्तव अपेक्षा नाही आहेत, चुकीच्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. साधी गोष्ट आहे, लक्षात घ्या की तुम्ही देत असणारे सर्व्हिस, तुम्ही देत असणारे प्रॉडक्ट याच्यावर लोकांनी सातत्यपूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. यासाठीची तुमची ओळख निर्माण करणं म्हणजे ब्रँडिंग आहे, लक्षात घ्या. तर आज पहिल्यांदा जगातले टॉप 10 ब्रँड एस्टॅब्लिश कसे झाले याची स्टोरी तुम्हाला या ठिकाणी काय करायची आहे, एआयच्या माध्यमातून सर्च करायची आहे, ती वाचायची आहे, समराईज करायची आहे, आणि तुम्हाला त्यातला जो ब्रँड आवडतो चांगल्या पद्धतीनं तो ब्रँड या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, सगळ्यांच्या समोर मांडू शकता, सोशल मीडियावर टाकू शकता, हे लक्षात घ्या. तर आजच्या या सेशनमध्ये उपस्थित सगळ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हे सेशन संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.